हास्य महारथी समीर चौघुले आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आज इथे सादर करायला येत आहेत एक शॉकिंग कॉमेडी. तोच तो शॉक लागून निर्माण होणारा विनोद. बघूया आज तो कुठे आणि कसा निर्माण होतोय ते. पोटात दुखतंय, पोटात दुखतंय. सर सर आपल्याकडे बाकीचे पण मेहनत करतात. आपल्याकडे जे न्यू जनरेशनची मुलं आहेत ना ते नेहमीच्या नेहमी स्किट चोपतात सर. बाहेर खूप कौतुक होत आहे त्यांचं, पण त्यामुळे तुमच्या पोटात का दुखतंय सर? त्याच्यामुळे नाही ग, निसर्गाने जो अवयव दिलाय पोट ना तो दुखतोय. आई ग आई 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 काहीतरी विचित्र सुरू आहे सर. त्यालाच किट म्हणतात. अगं सातत्याने विनोद करावे तेवढा रोल पण नाहीये तुझा. का तुझा जीव तडफडतोय प्रत्येक पणसाठी? नको ना ग. हे डॉक्टर कुठे आहेत रे? डॉक्टर कुठे आहेत? येतील इतक्यात. तुम्ही थोडा वेळ वेट करा सर. हो मी वेट करतो. हॅलो 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 हॅलो. आय एम सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला थोडा यायला उशीर झाला. आय एम सॉरी. गुड मॉर्निंग विमल. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला लवकर चेक करा, मला चेक करा. तुम्हाला चेक करू आणि मग नंतर ना पासबुक करू का? कंपोस्ट खत व्हायचा लायकीचा पण नाहीये विनोद हा. माहिती का तुम्हाला? करा हो काहीतरी करा. मला पोटात खरंच दुखतोय. मी खरंच सांगतो. येस येस मी करते. एक काम कर विमल, तू रिसेप्शनला जाऊन बस. येस मॅडम. येस थँक्यू. एवढाच रोल होता हिचा? का तडफडत होती मगाशी एवढी? काय होतंय तुम्हाला? मला लूज मोशन्स होत आहे. अरे ही काय एंट्री आहे हिची? हिची एंट्रीच नव्हते मुळात. ही काय स्किट मध्ये? दोघांनी केलं असतं की स्किट आपण? अहो सर परवाच रुजू झाली आहे ती. थोडीशी नवीन आहे त्यामुळे थोडी ओव्हर एक्साइटेड आहे. सर काय होतंय तुम्हाला? माझं जरा ना स्टमक अपसेट आहे. पोट खूप माझं दुखतंय. आई आई आई. अरे बाप रे बाप. एक मिनिट हा. अरे बाप रे. तुमच्या डोळ्यात 2 काळे मोठे डाग पडले तो. बुबुळ म्हणतात. हो बुबुळ म्हणतात त्याला. काळे डाग कसे? कमाल करताय. गंमत केली हो गंमत. आम्ही डॉक्टर लोक पेशंटला तपासताना अशी अधूनमधून गंमत करतच असतो. नका करू. मला अजिबात गरजेची नाहीये गंमत. बरं एक मिनिट मी तुमचं जरा बीपी चेक करते. काय स्टमक अपसेट होतं त्याच्यामुळे कधी कधी त्रास होऊ शकतो. बीपी वर खाली होऊ शकतो. तर एक मिनिट हा. हे आहे ना कशाला तोंडाने आवाज काढताय? हो नॉर्मल आहे. 80-120 काहीच होत नाही तुम्हाला. बस बस बस. काय काही खाण्यात आलं होतं का तुमच्या? हो ऍक्च्युली काल रात्री 53 गुलाबजाम खाल्ले मी. किती? 53 गुलाबजाम खाल्ले. आमच्या घरी काय ना एक फॅमिली फंक्शन होतं. माझ्या मेवणीचं केळवण होतं. तर माझे सासरे म्हणाले चला जाऊया बापू आपण एकमेकांची स्पर्धा लावूया. सगळ्यात जास्त गुलाबजाम कोण खातं? अच्छा सुरुवात तुम्ही करा. मी 3 मिनिटात 53 गुलाबजाम खाल्ले. अच्छा आणि मग सासऱ्यांनी? ते म्हणाले मला डायबिटीस आहे. मी हरलो. बस. कारण नसताना फुकट मी 53 गुलाबजाम खाल्ले. गुलाबजाम मला पचले नाहीत हो. अच्छा. गुलाबजाममुळे जुलाबजाम झाले मला. गरजच नव्हती विनोदाची तरी केला. चांगला होता. त्रास झाला. बरं तुम्हाला आणखी काही त्रास होतोय का? हो मला जरा विकनेस आलाय. कारण होतं नव्हतं तेवढं सगळं म्हणजे विकनेस झालाय. होतं. मी एक काम करते. थोडंसं डिहायड्रेशन झालंय. मला वाटतं मी तुम्हाला थोडं लिंबू पाणी दिलं ना की तुम्हाला जरा बरं वाटेल. अच्छा बरं वाटेल का? हा लिंबू पाणी प्या. अख्खा ग्लास पिऊ मी? हा पिऊन टाका. बरं वाटेल तुम्हाला. थोडं बरं वाटलं मला. ओके वाटतंय ना? ओके वाटतं. मी ना तुम्हाला एक इंजेक्शन देते. म्हणजे तुम्हाला संध्याकाळपर्यंत अगदी ओके वाटेल. हो काहीच जरा असं करा. हो. कोण कोण असतं घरी तुमच्या? माझी बायको माझा मुलगा. झालं? येस. अरे हात हलकाय तुमचा एकदम. हो एकदम. बाकी तुम्हाला आणखी काही त्रास होत नाहीये ना? नाही जरासं अंगाला मुंग्या येत आहेत. अरे बापरे. अंगाला मुंग्या येत आहेत का? हो. पण आता अंगाला मुंग्या येत आहेत म्हणून मुंग्यांची पावडर टाकू नका. नाही आज पावडर टाकाल उद्या मुंग्याने लिपस्टिक मागितली तर. डायनासोर आणि अरुण कदम स्किट करायचे तेव्हाचा विनोद आहे हा. आता का घेताय तुम्ही? नाही हसायला नाही आलं मला. अहो गंमत केली हो. आम्ही डॉक्टर लोक पेशंटला तपासताना अशी अधून मधून गंमत करत असतो. बरं आणखी काही त्रास होत नाही ना? वगैरे व्यवस्थित आहे ना? एकदम बरं वाटतंय ना? ओके.
विमल विमल हो मॅडम. विमल सरांकडनं 500 रुपये घे आणि त्यांना 3 दिवसानंतरची फॉलोअपची डेट दे. हो मॅडम. ओके. आता सुद्धा वाक्य नाहीये हिला. काय एवढं माचकर होती मगाची. अहो ती जरा नवीन आहे ना त्याच्यामुळे तिला थोडं बोला काय होतंय तुम्हाला. काय काय होतं काय. नाही तुम्ही दवाखान्यात आलात ना तर काहीतरी त्रास होत असेल ना तुम्हाला. काय होतंय. म्हणजे असं असं कसं म्हणजे असं कसं. एक मिनिट डॉक्टरांनी काय होतंय हा प्रश्न विचारल्यानंतर पेशंटने असं कसं होईल. नाही नाही एवढंच कसं असं कसं नाही, तसं नाही. मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला. एक मिनिट मी आत्ता आले क्लिनिक मध्ये. आता आला तुम्ही. मगाशी कोणाला सांगितलं तुम्ही. नाही मी मगाशी सांगितलं ना माझं स्टमक अपसेट आहे हे मी बोललो अच्छा 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 स्टमक अपसेट हा, हा, आहे. हा. लूज मोशनचा त्रास होतोय का. हा हा अरे जरा बापरे. हा कधीपासून होतोय तुम्हाला. सांगितलं मी तुम्हाला हे. मी सांगितलं तुम्हाला हे. तुम्ही मस्करी करताय का माझी. एक मिनिट मस्करी करायला मी इथे मला वेळ जात नाही म्हणून मी इथे बसले नाहीये. नाही, मला- मला कसं आहे बाहेर पेशंट आहेत त्यांना सुद्धा तपासायचंय त्यांना अटेंड करायचंय. नाही, बरोबर. हा? त्याच्यामुळे मी जेवढं विचारते तेवढ्याची उत्तरं द्या. हा, मी- कधीपासून होतंय तुम्हाला. मला ऍक्च्युली कालपासून होत आहे. झालंय हे सांगून झालंय. अरे बापरे. एक मिनिट हा. बघू मला. अर तुमच्या डोळ्यात 2 काळे मोठे डाग पडले. झाला हा पंच झाला. हा मगाशी झाला पंच. त्याच्यात मी बुबुळ म्हणालो हे झालं पंच. मॅडम मी तुमचं बीपी चेक करते. BP म्हणजे कसं आपल्याला अंदाज येईल ना एक्झॅक्टली तुम्हाला काय होतंय ते. बीपी याच्यावर मी म्हणालो सेम होत आहे. ऐका हायलाइट्स बघितल्यासारखं वाटतंय. ऐका नॉर्मल आहे नॉर्मल आहे. मला सांगा तुमच्या काही खाण्यात आलं होतं का. झालंय हे झालंय मगाशी. असं एक मिनिट तुमचं हे काय चाललंय मी मगासपासून. सांगितलं मग. मला काय वाटतं माहितीये मगाशी तुम्ही डॉक्टरांशी कसं बोलावं याची एकट्याने तालीम केली असेल ना. अरे म्हणून काय तुम्ही तुम्हाला नाटक असं वाटतं. बसवलंय का माझं. मी का तालीम करीन तुमची. अरे झालंय हे मी तुम्हाला तेच सांगतोय. झालंय. शांत व्हा काय तुमचा त्रास वाढत जाईल अजून. शांत व्हा. मी आत्ताच आली क्लिनिक मध्ये. मी जेवढं विचारेन तेवढं सांगा. काही खाण्यात आलं होतं का तुमच्या. हो मी 53 गुलाबजाम खाल्ले होते. हीच रिॲक्शन दिली होती तुम्ही मगाशी. किती नावाची आता केलीत ना तीच रिॲक्शन दिली होती. गुलाबजाममुळे मग जुलाबजाम झाले. गरज होती हा पंच पण रिपीट करायची. अच्छा म्हणजे तुम्हाला थोडा विकनेस आला असेल ना. हा ठीक आहे. विकनेस. हा एक काम करते तुम्हाला थोडं ना लिंबू पाणी देते. नाही. मला थोडंसं बरं अहो वाटतं. नाही लिंबू पाणी नको. मगाशी दिलंय तुम्ही. एक मिनिट आता खूप झालंय. दिलंय मगाशी लिंबू पाणी. नाही तुम्हाला बरं वाटेल. नाही, बरं नाही. अरे, लिंबू पाणी- ऐका माझं तुम्हाला बरं वाटेल. येस नाऊ यू विल फील बेटर. अरे दिलंय रे. दुसरा क्लास पेलो रे मी. एक मिनिट मी नाही दुसरा क्लास पेलो होता मी. तुम्हाला इंजेक्शन देते म्हणजे अरे, सध्या अरे, काय ready करायचं आहेस बरं काय तू? वाटेल. सर, तुम्ही- अरे, मगाशी एकदा दिलं इंजेक्शन. मला थोडासा त्रास. अहो काय बोलताय? डबल डोस होईल इंजेक्शनचा. मला वेळ लागलाय का मिस्टर चौगुले. अरे, वेळ- मला वेळ लागलाय का. मी कोण आहे. मी डॉक्टर आहे की नाही. हो बरोबर आहे. एमडी आहे ना मी. अरे, मग तुम्ही मला शिकवू नका डबल डोस देते वगैरे. अरे, असं- प्लीज अरे, मला ऐका. माझं काम करू द्या, अरे, तुम्ही तुमचं काम. अरे, डबल डोस घरी कोण होईल. पण असतं तुमच्या. अरे घरी माझी बायको आणि माझा मुलगा असतो. आणि अरे दिला तुम्ही डबल डोस दिला. अरे उगीच साईड इफेक्ट झाले. कपाळ एवढा गेला. काय करू तुम्ही. काय ऐका ना माझं. माकड हाड वाढलं तर मी करू काय. असे एवढे इंजेक्शन नाही देत. बरं ऐका तुम्हाला अजून काही त्रास होतोय का. मुंग्या आल्यात आता हाताला माझ्या. अरे बापरे. पण मुंग्या आल्या म्हणून मुंग्यांची पावडर टाकू नका. नाही आज पावडर टाकाल उद्या मुंग्या लिपस्टिक मागतील मग. मगाशी पण थुकलो आता पण थुकतो मी ह्याच्यावर. एक विमल. हो मॅडम. बरं आलीस का. हा बरं ऐक 500 रुपये त्यांच्याकडनं घे आणि त्यांना 3 दिवसानंतरची फॉलोअपची डेट दे. हो मॅडम. अगं हे तू तरी सांग. एवढं सांगताय ते मगाशी झालं ना तुझ्या समोर. अहो ती नवीन आहे ना त्याच्यामुळे होतं तिच्याकडनं असं. काय होतंय तुम्हाला. एक्सक्यूज मी. एक मिनिट तुम्हाला काही त्रास होतोय का. अरे, हॉस्पिटल आहे तुम्ही असं ओरडू नाही शकत. अरे तुम्ही तोंडाने सांगू शकता. स्वरयंत्राला काही त्रास होतोय का. अरे तुम्हाला काय झालंय बघा. एक मिनिट मला काय धाड भरले. तुम्ही आलात माझ्या दवाखान्यात मी तुम्हाला विचारणार ना काय होतंय. अरे पण हे विचारताय तीनदा सांगितलं मी काय होतंय ते. म्हणजे? मी एका दिवशी 3 स्किट केलंय पण एकच स्किट 3दा नाही केलंय. आणि आता 1 स्किट 3दा करतोय. करायला लावतोय आय एम तुम्हाला. नॉट गेटिंग यू. तुम्ही काय म्हणताय मला कळत. अरे मी हे
अरे मी हे झालं मी 3दा सांगितलं तुला. काय? अरे ही मला ते स्टमक अपसेट आहे हे 3दा सांगितलं मी तुला. स्टमक अपसेट होतोय. आता हे 3दा सांगितलं. हा. अच्छा एक मिनिट बघू मला 2 मिनिटं. अरे झालं ना ते बुबुलचा जोक बिक झाला ते तुम्ही सगळं. माझा पंच फोडला आता तुम्ही. 2दा ऐकला या कानांनी कुठला फुटलाय 150 वर्षांपूर्वी फुटलाय तो पंच. अरे बापरे. हो का? थांबा मी तुमचा बीपी चेक करते. अरे झालंय ते 100 आणि 80 ते झालंय काय ते बीपी. तुमच्या काही खाण्यात आलं होतं का? शेण खाल्लं म्हणून आलो इकडे. शेण खाल्लं म्हणून मी इकडे आलो. शांत व्हा. काय अरे शांत व्हा काय? स्टमक अपसेट असल्यामुळे तुम्हाला अस्वस्थता आली. तुम्ही जरा शांत व्हा. मी विचारते तेवढं सांगा. काही खाण्यात आलंय का तुमच्या? खाल्ला गुलाबजाम मारायला 53 घातलं तोंडात. किती किती? हीच रिॲक्शन 3दा दिली रे तू. तुला कळतंय का काय झालंय ते? काय झालंय? अरे तुम्ही ते मगाशी त्या स्टूलावर बसताना ते असं स्टेटोस्कोप गळ्यात घातला की तुम्हाला शॉक लागतोय आणि नंतर तुम्ही विसरताय सगळं. लक्षात येते का तुमच्या? हे बघा माझा इथे वेळ जात नाही म्हणून मी इथे आलीये का? नाही ना. मी डॉक्टर आहे ना. अरे हो. MD आहे ना मी. अरे हो, तुम्हाला माझं बरोबर. ऐकावं लागेल. आणि कसं आहे तुम्ही प्रत्येक वेळी हे जे काय होतंय तुम्हाला? अरे ए तिसऱ्याला पाठवा ना रिॲक्शनला. अरे एकटाच काय करू हिच्या बरोबर ते आहे ती तिला पाठवणार मी काय करू यार? शांत व्हा. तुम्हाला काय होतंय मिस्टर चौगुले? काय होतंय तुम्हाला? आगमन लागले रे मला. एक मिनिट. मला लूज मोशन होत आहेत. एक मिनिट मला चेक करू दे. माझाच सांगतो अभिमान आहे मला. लूज मोशन होत आहेत मला. शांत व्हा मिस्टर चौगुले. तुम्हाला लूज मोशन मुळे ना तुम्हाला मला वाटतं काहीतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर आपण करूया त्याच्यावर. मी तुमचा बीपी चेक करते. खड्ड्यात गेलं तुझं बीपी. बीपी चेक करते माझा. डोळे चेक कर. अर्धा पिंप घेतलं लिंबू पाणी तोंडात. बीपी चेक करते माझं तू. मी डोळ्याचे हे अरे कसली बुबुळ चेक करते. अरे दंडात खाल्ले 2 इंजेक्शन मी. एक मिनिट. एक मिनिट गळ्यात घालून का? गळ्यातून काढा तू. ते गळ्यात घालू नका. ते गळ्यात घातलं की शॉक लागतोय तुम्हाला. हे बघ. नाही शॉक लागत आहे. आय एम ऍब्सोल्युटली फाईन मिस्टर चौगुले. येस आता नाही लागला नाही लागला. मी तेच सांगते. मगाशी तुमच्याशी मी काय होते तुम्हाला? एक मिनिट. तुम्ही डॉक्टरवर असं वागू शकत नाही. एक मिनिट. तुम्ही डॉक्टरांशी असं वागू शकत नाही. मी गुन्हा दाखल करू शकते. या साईडला या. तुमच्या लक्षात येते का? तो स्टेटोस्कोप गळ्यात घातल्यानंतर तुम्हाला शॉक बसतोय. लक्षात आलं? आता तुम्ही त्या साईडला बसायचं आणि मी ह्या साईडला बसणार. एक्सक्यूज मी. काय होतंय तुम्हाला? मला लूज मोशन होत आहेत. तुम्ही बसा. 2 मिनिटं बसा. तुम्ही शांत बसा. कधीपासून होतंय तुम्हाला हे सगळं? मला लूज मोशन होत आहेत. तुम्ही बसा 2 मिनिटं. काही खाण्यात आलं होतं का तुमच्या? मला लूज मोशन होत आहेत. तुम्ही बसा 2 मिनिटं. लिंबू पाणी वगैरे देऊ का तुम्हाला? तुम्हाला बरं मला वाटेल? लूज मोशन होत आहेत. काय तर तुम्ही बसा ना 2 मिनिटं. काय विमाल? मला लूज मोशन होत. विमाल तुम्ही बसा. ते उठा. एक मला लूज मिनिट. मोशन होत. एक मिनिट. मला लूज अगं इलेक्ट्रिशियनला बोलव आणि त्या स्टीलच्या खुर्चीला जी वायर चिकटली ती काढायला सांग. या माणसाचा लूप लागलाय. लूज मोशन. क्या बात. कहर परफॉर्मन्स. वा 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 वा. मस्त. सई काय म्हणशील? 440 वोल्टचं स्किट होतं. फार मजा आली. हे एक असं स्किट होतं जे रिपिटेशन चं स्किट होतं पण तुमच्या दोघांमुळे ते सस्टेन झालं. आय लव्ह यू रस्सा. क्या बात आहे. फार मस्त. मला असं वाटतं हे जो करंट पास होतोय तो फिक्स करायला सोटू यायला पाहिजे. मजा आली खूप.